नमस्कार मित्रांनो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर बघूया की बँक निफ्टीने आपल्या लेव्हल्स ज्या लेव्हल्स दिलेल्या आहेत त्या वर्कआउट झाला आहे का? बघा मार्केट आज काय झालं होतं की गॅप डाऊनच ओपन झालं. सॉरी, ॲज इट इज तिथं साइडवेजच ओपन झालं. त्यानंतर काय झालं की एक आपण जे सांगितलं त्याच्यावरती क्लोजिंग दिली 54,254 वरती. पण एक छोटंसं टार्गेट आपल्याला बाईंगसाठी मिळालेलं आहे. त्यानंतर काय झालं की आपण जर सांगितलं होतं की जर 54,165च्या जर खाली क्लोजिंग दिली तर मार्केट डाऊन साईडला येऊ शकेल आणि त्याच्या खाली जर क्लोजिंग दिल्यानंतर पहिले टार्गेट हे होतं. त्यानंतर दुसरं टार्गेट आपलं काय होतं की हे होतं आणि तिन्ही टार्गेट्स आपले काय हिट झालेले आहेत. आता तर बघूया की निफ्टीमध्ये काय झालं. निफ्टीमध्ये आपल्याला की सांगितलं होतं की जर 26,221च्या वरती क्लोजिंग त्यावेळेस पहिलं टार्गेट हे असणार आहे. तर पहिलं टार्गेट आपलं हिट होऊन परत मार्केटने काय झालं की त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन म्हणजे जे आपण डाऊन साईडला येणार होतो त्याच डाऊन साईडला म्हणजे 26,175 त्याच लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केट तिथंच क्लोज झालेलं आहे. तर आता बघूया की सेन्सेक्स मध्ये काय लेवल्स प्रोव्हाइड केलं होतं त्या वर्कआउट झाल्या आहेत की नाही. सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की हाय पासूनच मार्केट कंटिन्युअसली रिजेक्शन देऊन मार्केट खाली आलं आणि आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं होतं की जर 85,675च्या जर खाली क्लोजिंग दिली त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 85,534. असे आपले सगळे टार्गेट हिट झालेले आहेत. आता सोमवारसाठी म्हणजे सोमवारी 29 सप्टेंबर च आपण अनालिसिस करूया की निफ्टीची सॉरी मिड कॅप निफ्टीची पण एक्सपायरी असते. तर बघूया स्टार्टिंग आपण बँक निफ्टी पासूनच करूया. तर मी आता हे जे आपण लेवल्स होते तर मी काय करतो की डिलीट करून टाकतो. ओके. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 53,834. बघा आजचा लो ज्या खाली जर मार्केटनी क्लोजिंग दिली एक क्लोजिंग देऊन सस्टेन झालं तर पहिले टार्गेट असणार 53,633. दुसरं टार्गेट असणार आहे 53,367. आणि जर समजा 54,000च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट असणार 54,070. दुसरं असणार 54,168 आणि तिसरं जे टार्गेट असणार आहे ते 54,346. हे असे अप आणि डाऊन साठी आपल्याला टार्गेट्स आहेत. आता बघूया की निफ्टी 50 मध्ये काय होऊ शकतं. मी ह्या लेवल्स आपल्याला ॲज इट इज म्हणून काम करणार आहे. ते कशात ते पण तुम्हाला सांगतो. कारण का मार्केट आज तिथंच कॉन्सोलिडेट झालेलं आहे आणि आपण ज्या लेवल्स देतोय त्या लेवल्स पासूनच मार्केट काय होतंय की कॉन्सोलिडेट होत आहे. तर बघूया की जर समजा 26,175च्या खाली जर क्लोजिंग देऊन मार्केट सस्टेन झालं तर 26,100 हे पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर 26,055 आणि नेक्स्ट जे टार्गेट असणार आहे ते 25,982. आणि जर समजा या लेवल पण 26,229च्या जर वरती मार्केट सस्टेन झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे आपलं ऑल टाइम हाय म्हणजे 26,282. त्यानंतर दुसरं टार्गेट जे नवीन ऑल टाइम हाय क्रिएट करेल ते 26,372 आणि त्यानंतर लास्टला 26,426. आता बघूया की उद्या मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. तर मिड कॅप निफ्टी मध्ये काय मुवमेंट असू शकते. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तर जुन्या लेवल्स काय करतो डिलीट करतो. म्हणजे आपल्याला जेवढं तुम्ही चार्ट क्लिअर ठेवाल तेवढं तुमच्या लक्षात राहून जाईल. आता मी आजचा हाय हा मार्क करून घेतो पहिलं. आजचा हाय जर समजा ब्रेक केला तो हाय आहे 13,360च्या वरती जर मार्केट 60 नाही, एक मिनिट 57च्या वरती मार्केट सस्टेन झालं तर पहिले टार्गेट असणार आहे 13,406 ऑल टाइम हाय. आणि जर समजा ते पण लेवल जर ब्रेक केली तर आपण तुम्हाला माहिती आहे की पिव्होट पॉईंटचा यूज करतो. त्यानंतर 13,446 आणि नेक्स्ट जे असणार आहे ते 13,458 सॉरी 62. हे असं आपल्याला तीन टार्गेट्स आहेत ते अपसाइड साठी आपल्याला 406 ब्रेक केल्यानंतर 36 पॉईंट त्यानंतर 62 पॉईंट असे आपल्याला डाऊन अपसाइड साठी टार्गेट्स आणि जर 13,313च्या जर खाली क्लोजिंग दिली तर मार्केटला पहिले टार्गेट असणार 13,200 सॉरी 13,300 हे पहिलं टार्गेट असणार आहे. दुसरं टार्गेट जे असणार आहे ते 13,255. सगळ्यात लास्टला जे टार्गेट असणार आहे ते आपल्याला असणार आहे 13,213 हे असे आपल्याला अपसाइड आणि डाऊन साइड साठी
टार्गेट्स आहेत. बघा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या लाईव्ह ट्रेडिंगला तुम्ही असाच सपोर्ट करत राहा आणि भरपूर असा आपल्याला प्रतिसाद द्या, जेणेकरून मी आपल्याला रोज वेगवेगळे एनालिसिस शेअर करत राहीन. थँक यू.